ठीक आहे. एकदा मला सांगा की स्क्रीन दिसते सगळ्यांना, एवढं कन्फर्मेशन द्या फक्त. येस दिसते. ओके. ठीक आहे. चला तर मग आपण, जर आठवत असेल तुम्हाला, तर इथे पोचलो होतो. इथपर्यंत आणि मी म्हटलो होतो की पुढल्या वेळी येताना ऍटलिस्ट हे तुमची साईट ओपन, म्हणजे बाकीचं मॅनेज डॉट पण जाऊ दे, पण ऍटलिस्ट तुम्ही साईट ओपन करू शकता कुठली तरी युझिंग गेट मेथड, म्हणजे एकच मेथड वापरून, म्हणजे आपल्यात सेलेनियम चालतंय आपल्या इकडे. एवढं आपल्याला जर पोचलात तर बरं राहील. म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज त्या गोष्टी करून बघता येतील आठवड्यात. मी ज्या लोकेटर्स वगैरे देईन, आपण जे लोकेटर्स आता शिकू ना, ते लगेच आपल्याला अप्लाय करता येतील. असं काही नाही हार्ड अँड फास्ट गरजेचं की अप्लाय केलं पाहिजे. फक्त कसं आहे, ते जर तुम्ही हाताखालनं घातलेत, एकदा प्रॅक्टिस केलीत की तो फ्लो मध्ये राहतो आपण. ठीक आहे. ठीक आहे, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. हे तुम्ही नंतर पण व्हिडिओ बघून पण करू शकता अप्लाय, त्याच्यात काही इश्यू नाही. ठीक आहे. तरी पण म्हटलो की जावा आता ठीक, तुम्ही साईड बाय साईड करा आणि सेलेनियमला आपण एका पेजवर राहू असं मी विचार करतो. म्हणजे फ्रेमवर्क वगैरे सगळ्यामध्ये आपण एका पेजवर राहिलो तर बरं पडेल. नसेल तरी काही इश्यू नाहीये, पण ज्यांना कोणाला पॉसिबल आहे त्यांनी चला म्हणजे माझ्यासोबत तेवढं करत जा, कारण आपल्याला मध्ये वेग मिळतोय ना अख्खा एक. तर ज्यांना कोणाला पॉसिबल आहे त्यांनी करत चला. म्हणजे ऍटलिस्ट एक दोन लोक तरी राहतील की ज्यांना माझ्या कळत जाईल की त्यांचं वर्क होतंय आणि फ्रेमवर्क त्यांचं बिल्ड होतंय माझ्यासोबत. फ्रेमवर्कला वेळ आहे अजून, मी फक्त सांगतोय, कारण हे जर तुम्ही केलं तर मग हळूहळू फ्रेमवर्क पर्यंत पोहोचाल. हे जर नाही केलं तर मग फ्रेमवर्क सुरू होईल तेव्हा तुम्हाला समजेल सगळं, पण ते स्वतःच्या मशीनवर करून नाही बघता येणार. मग तुम्हाला नंतर परत ते सगळं करून पहिल्यापासून, म्हणजे जे काही तुमचं राहिलंय तेवढं करून मग पुढे जायला लागेल. ठीक आहे. म्हणून जमत असेल तर राहा एका पेजवर, आणि हार्ड अँड फास्ट होत असेल आणि आधीचं कन्सेप्टच समजत नाहीये किंवा समजलेला नाहीये किंवा त्याची प्रॅक्टिस नाही झाली आहे, जावाचीच राहिली आहे, असं असेल तर नका करू. तर मग जावाचंच काही समजलेलं नसेल तर ते करा पहिलं. ते व्हिडिओ बघा आधी, काही मिस झाले असतील. ठीक आहे. पण जर जावा बेसिक समजलं असेल तर मी म्हणेन सेलेनियमच्या पहिल्यापासून थोडं जास्त लक्ष द्या. सेलेनियमच्या पहिल्या व्हिडिओपासूनच आता थोडं सिंक मध्ये राहा, म्हणजे सेलेनियम थोडं आपल्या डोक्यात येईल पटकन. ठीक आहे. चालतंय. तर आपण आता पुढे जाऊ. इथून इथपर्यंत आपण आलो होतो. आता बघा आपण काय अचीव केलंय. तर हे एकदा मी परत एकदा रन करून दाखवतो. हे जेव्हा मी करतोय तेव्हा आपण आता वेब ड्रायव्हर, म्हणजे आपला हा जो कोड आहे, हा कोड आपला जावाचा कोड आहे. म्हणजे एक प्रोग्रामिंग लँग्वेजने लिहिलेला कोड आहे. हा कोड सेलेनियमच्या लायब्ररीज वापरून, सेलेनियम मध्ये असलेली वेब ड्रायव्हर नावाच्या क्लासचा एक रेफरन्स ऑब्जेक्ट, आणि त्याच्यात तो स्टोअर करतोय सेलेनियमच्या लायब्ररीमध्येच असणारा क्रोम ड्रायव्हर नावाचा क्लासचा न्यू इन्स्टन्स. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात तो मेथड वापरतोय सेलेनियम क्रोम ड्रायव्हरची. म्हणजे इथे मी सेलेनियमच्या लायब्ररीज आहेत माझ्या मेवन डिपेंडन्सीज मध्ये, मला ज्या सेलेनियम लायब्ररीज मिळाल्यात. ठीक आहे. तर त्या वापरून मी काय करणार आहे, तर त्याच्यामधली क्रोम ड्रायव्हरच्या क्लासमधल्या काही मेथड वापरून मी कम्युनिकेट करणार आहे ब्राउझर सोबत. आता हे या मेथड कशासाठी गेलेत, तर ब्राउझर सोबत कम्युनिकेट करण्यासाठी. तर इथे मी पहिला ड्रायव्हर डॉट हा ऑब्जेक्ट वापरून ब्राउझर सोबत कम्युनिकेट करतो, आणि ब्राउझरला म्हणतोय की माझा हा कोड आता इथून कम्युनिकेट करतोय ब्राउझर सोबत. इथे पहिला त्यांनी क्रोम ड्रायव्हरच्या ब्राउझरसाठी, कुठला ब्राउझर तर क्रोम ड्रायव्हर, त्याच्यासाठीचा एक क्लास बनवून त्याचा ऑब्जेक्ट बनवला. म्हणजे नाऊ धिस ड्रायव्हर इज कपेबल ऑफ कम्युनिकेटिंग विथ क्रोम ड्रायव्हर. तर तो क्रोम ड्रायव्हर कुठे ठेवलाय, त्याची एक्सी फाईल कुठे आहे माझ्या लॅपटॉपवर, तो सगळे पाथ इंटरनली यांनी त्याला दिलेत. ठीक आहे. ते आता सेलेनियम स्वतः त्याची काळजी घेते. ठीक आहे. तर हे सगळं इथे केलंय आपण, इंटरनली केले. आधी आपण ना ते त्याचा पण पाथ द्यायचो, ते मी तुम्हाला दाखवलं की ब्राउझर कुठे आज ठेवतो वगैरे, ते ब्राउझर पण डाउनलोड करायचो आधी. आता तसं नाहीये. तर आता फक्त एवढं समजून घ्या की हा ड्रायव्हर आता क्रोम ड्रायव्हर सोबत कम्युनिकेट करण्यासाठी रेडी बनलाय. आणि मग त्याच्यासाठीच्या काही मेथड्स आहेत, तर त्या मेथड मध्ये तो वापरतो. मग ड्रायव्हर डॉट गेट, मग तो काय म्हणतो, क्रोम ड्रायव्हर सोबत कम्युनिकेट करण्याची मेथड आहे. मग तो म्हणतो की मी तुला जेव्हा गेट मेथड देईन आणि डबल आणि ह्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जेव्हा एखाद्या वेबसाईटचं नाव पाठवेन, स्ट्रिंग पाठवीन, असं डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे काय, एक स्ट्रिंग पाठवीन, तेव्हा त्या स्ट्रिंगने रिप्रेझेंट होणारी जी वेबसाईट असेल, मग तू तुझ्या जी URL असेल त्याच्यामध्ये ती वेबसाईट टाक, आणि जी पण वेबसाईट येईल ती मला ओपन करून दे. कळलं. असं या मेथडचं कम्युनिकेशन आहे. म्हणजे याच्या मेथडचं आतमध्ये असं लिहिलंय इम्प्लिमेंटेशन.
तर मग तो म्हणतो ठीक आहे, जेव्हा जेव्हा गेट आणि तू असं पाठवशील तेव्हा मग ब्राउझर आपल्याला ते ओपन करून देतो. असं म्हणजे थोडक्यात ड्रायव्हर इथून ब्राउझर सोबत कम्युनिकेट करतोय, हे समजून घ्या. त्याच्यानंतर मग ड्रायव्हर काय म्हणतोय, ओके ठीक आहे ब्राउझर तू ओपन तर झालास, पण अजून तू मोठा नाही व्यवस्थित, थोडासा मॅक्झिमाइज पाहिजेस, मला छोटीशी विंडो मला दिसते. त्यामुळे मग मी आणखीन तुला एक मेथड देतो. त्यासाठीची मेथड कुठली आहे, तर ती मेथड आतमध्ये आहे खूप, म्हणजे मॅनेज मधली, विंडो मधली मॅक्झिमाइज मेथड आहे. तर मग ती मेथड जेव्हा मी पाठवीन, मग तेव्हा ब्राउझर म्हणेल ओके ही मेथड जर तू पाठवलीस तर मग मी मोठा होईल. त्याच्यानंतर मग मी म्हणतो आता थोडा वेळ मला तुला थांबवायचंय, मग मी कुठली मेथड वापरू. तर तो म्हणतो माझ्या बऱ्याच मेथड्स आहेत, पण त्या वापरायची तुला गरज पण नाही. जर तुझ्याकडे पण एक मेथड आहे जावाची, ती जर तू वापरलीस तर प्रोग्रामचंच एक्झिक्युशन तुझं थांबून जाईल. त्यामुळे पुढे मला काहीतरी सांगण्यासाठी तुला यायची गरजच नाही पडणार. म्हणजे इथे थोडं लक्षात घ्या, इथे आपण ज्या मेथड वापरतो तो ड्रायव्हरला थांबवतोय, म्हणजे ड्रायव्हर सोबत कम्युनिकेट करतोय. आणि इथे थ्रेड डॉट स्लिप करून आपण या प्रोग्रामला थांबवतोय. म्हणजे हे आपण जावालाच्या प्रोग्राम मधून थांबवलंय. ड्रायव्हरला आपण काहीच नाही बोलत होतो तिथे, की तुझी नेक्स्ट कमांड मी पाठवण्यापूर्वी माझा प्रोग्रामच मी थांबवून ठेवलाय. ठीक आहे, त्यामुळे थ्रेड डॉट स्लिप काय करतोय, या जावाचा प्रोग्रामच थांबवून ठेवतोय. हं? त्याच्यामुळे नेक्स्ट क्यूटची कमांड जाण्यापूर्वी ऑब्व्हियसली ड्रायव्हर तिकडे थांबून राहणार, कारण प्रोग्रामने पुढलं काहीच पाठवलं नाही. त्यामुळे हे जो आपण वेट करायला लावतोय, प्रोग्राम लेवलला लावतोय. मग पुढे परत बघा ड्रायव्हर डॉट आलं, म्हणजे परत ब्राउझर सोबत कम्युनिकेशन सुरू झालं. मग मी ब्राउझरला म्हटलो आता झालं माझं काम, आता मला तुला बंद करायचंय. तो म्हणतो ओके, मग माझी क्विट नावाची मेथड पाठव. ती क्विट पाठवली, ब्राउझरला कळलं की आता बंद व्हायचंय, मग तो क्लोज झाला. ठीक आहे, एवढ्या गोष्टी इथे होत आहेत. एकदा परत रन करून बघू. ओपन झाला, मॅक्झिमाइज झाला, दोन गोष्टी आपल्या अचीव्ह झाल्या. साईड आतमध्ये आपण काहीच नाही केलं, क्विट. ओके, बंद झालं. ठीक आहे, म्हणजे एवढं आपलं अचीव्ह झालं. आता आतमध्ये आपण काहीच नाही केलं मी म्हटलो, तर ते आता काय जे आपण केलं नाही ते आता आपल्याला करायचंय. तर ते काय करायचंय, त्याची साईट ओपन होत होती. ठीक आहे, आता मी फॉर एक्झाम्पल इथे मी आता ट्वीट नाही करत. हं? इकडे साईट ओपन असेल आहे का आपली, मला आठवत नाहीये. ठीक आहे, जाऊ दे. मी इथे ट्वीट नाही करत, ही साईट ओपनच राहू देतो, जेणेकरून आपल्याला आता पुढली जी गोष्ट करायची आहे ती त्याच्यावर करता यावी. सेव्ह करतो आणि सेव्ह एकदा रन करतो. हे मी कमेंट केले, आता हे सगळं जावाच्या गोष्टी आहेत. आता त्या जावामध्ये सांगितलेल्या कमेंट, सिंगल कमेंट, डबल कमेंट वगैरे जे काय असतं, सिंगल कमेंट किंवा मल्टिपल लाईनची कमेंट. ठीक आहे, आता ओपन केली, मॅक्झिमाइज केली, आणि आता मी क्विट नाही केलंय, त्याच्यामुळे हा इन्स्टन्स आहे ना ब्राउझरचा, तो असाच ओपन राहील. तो अकाउंट क्लोजच नाही करते. ठीक आहे, तर आता त्याच्यामुळे आता आपल्याला काय करायचंय, सपोज आपल्याला काही फंक्शनॅलिटी करायचंय, म्हणजे मॅन्युअल टेस्टिंग मध्ये आपण जे करतो, तर ऑटोमेशन काय करतं, तेच सगळं आपल्याला ऑटोमेशन थ्रू करायला अलाउ करतं. म्हणजे ब्राउझर सोबत आपण ब्राउझर ओपन केला, एखादा एलिमेंट एंटर केला, ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला ऑटोमेशन थ्रू करायच्या आहेत. त्यामुळे पहिली स्टेप तर आपण पार पाडली, की ब्राउझर ओपन केला, जे कुठल्या पण मॅन्युअल टेस्ट करेल, ब्राउझर ओपन करेल टेस्टिंग करण्यासाठी, साईट टाकेल, त्या साईटवर जी पण आपली ऍप्लिकेशन असेल ती साईट टाकेल आणि ती साईट ओपन करेल. म्हणजे आपलं ऍप्लिकेशन आपण ओपन केलं. इथपर्यंत आपण पोहोचलो. आता आपल्याला पुढे काय करायचंय, मॅन्युअल टेस्टर जसं टेस्ट करेल, जसं की आपल्याला आता लॉग इन फंक्शनॅलिटी टेस्ट करायची, बरोबर. तर मग आपल्याला काहीतरी युजर नेम टाकायला लागेल, एक पासवर्ड टाकायला लागेल. पहिले व्हॅलिड युजर नेम आणि व्हॅलिड पासवर्ड टाकायला लागेल. त्याच्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक करायला लागेल, आणि लॉग इन बटनवर क्लिक केल्यावर कंट्रोल पुढच्या पेजवर जातोय का हे चेक करायला लागेल. ही आपली एक टेस्टिंग असेल ना, तर हे मॅन्युअल टेस्टर करेल. तर आता तसंच्या तसं आपल्याला ऑटोमेशन थ्रू करायचंय. नीट समजून घ्या आपण काय करतोय. मॅन्युअल टेस्टर्स जे करत होते ते आपल्याला आपल्या कोड थ्रू करायचंय. तर त्यामुळे आपल्याला ब्राउझर सोबत आपण कम्युनिकेट करतोय. आता आपला मॅन्युअल टेस्टरच्या जागी कोण असणार आहे, तर आपला कोड असणार आहे. हे पहिले डोक्यात ठेवा, की आपला कोड इज रिप्लेसिंग मॅन्युअल टेस्टर, फंक्शनल टेस्टर. मॅन्युअल पेक्षा पण फंक्शनल हा शब्द जास्त योग्य राहील, कारण इथे आपण जास्त करून फंक्शनॅलिटी चेक करतो, जीयूआय वगैरे आपण चेक करत नाही. मॅन्युअल टेस्टर ब्रॉड कन्सेप्ट आहे खूप, त्याच्यामध्ये बऱ्याच लेवलच्या टेस्टिंग होतात. सेलिनियम ते करू शकत नाही. अल्टिमेटली तुम्हाला एक मॅन्युअल नजर लागतेच बघायला. ठीक आहे, पण निदान फंक्शनल पार्ट जो आहे, जो मेजर रिपिटेटिव्ह फंक्शनल पार्ट आहे, तो तरी आपण कव्हर करू शकतो. त्याच्यामुळे त्या गोष्टी आपण आता कोण करणार आहे, तर इट इज गोइंग टू बी रिप्लेस्ड बाय आवर कोड. तर आपला कोड आता एक मॅन्युअल टेस्ट फंक्शनल टेस्टर आहे. त्यामुळे तो आता ब्राउझर सोबत कम्युनिकेट करेल. मग ते कम्युनिकेट करायला आता सगळ्यात महत्वाचं काय लागणार आहे, तर त्याला ब्राउझरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेब एलिमेंट्स असतात, बरोबर आहे. तर त्यांच्यामध्ये जाऊन तिथे जे काही ऍक्शन्स असतील ते त्यांना घ्यावे लागणार आहे. नीट लक्षात घ्या.
ब्राउझर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेब एलिमेंट्स असतात. त्यांच्यापर्यंत पोहोचून, त्यांना शोधून, तिथे पोहोचून वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना अपेक्षित असलेल्या ऍक्शन तुम्हाला आता जे मॅन्युअल टेस्ट करायचा त्यात आपल्याला कोड मधून करायला लागणार आहे. म्हणजे कसं, आता युजर नेम हे काय आहे, हे ऍक्च्युली तुम्हाला इथे युजर नेम नाव दिसतंय ते तुमच्या माहितीसाठी त्यांनी टाकले. पण ऍक्च्युली जर तुम्ही ऍज अ टेस्टर म्हणून बघाल तर याला तुम्ही काय बघता, तर एक वेब एलिमेंट म्हणून बघता, याला एक इनपुट बॉक्स म्हणून बघता. पासवर्ड याला तुम्ही काय बघता, एक इनपुट बॉक्स म्हणून बघता. लॉग इन, या लॉग इनला तुम्ही काय म्हणून बघता, तर लॉग इनला तुम्ही एक बटन म्हणून बघता. ठीक आहे. असेच वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स तुम्ही मॅन्युअल टेस्टिंग मध्ये ऑलरेडी माहिती आहेत तुम्हाला, जसं की ड्रॉपडाऊन असेल, चेकबॉक्स असेल, रेडिओ बटन असेल, त्याच्यानंतर एखादी लिंक असेल. ठीक आहे. तर हे काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स आहेत की ज्यांची फंक्शनॅलिटी वेगळी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपण मॅन्युअल टेस्टिंग मध्ये ते एलिमेंट पण प्रॉपरली वर्क होतंय की नाही होत हे पण चेक करतो. म्हणजे इनपुट बॉक्स असेल तर तो इनपुट स्वीकारतोय की नाही स्वीकारतो. बटन असेल तर त्याच्यावर क्लिक होते की नाही होते. लिंक असेल तर ते लिंक आपल्याला डिझायर ठिकाणी पोहोचवते की नाही पोहोचवते. ह्याचं पण एलिमेंटचं पण आपण टेस्टिंग करतो मॅन्युअल टेस्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. तर त्याच्यासाठी पहिलं तर तुम्हाला हे एलिमेंट्स माहिती पाहिजेत. आता पुढलं पॉईंट काय, एक तर तुम्हाला एलिमेंट्स कळले, तर त्या एलिमेंट मध्ये तुम्हाला काहीतरी आता ऍक्शन घ्यायची आहे. आणि ती ऍक्शन एलिमेंट नुसार वेगळी असणार. हे नीट समजून घ्या, प्रत्येक एलिमेंटला एक ऍक्शन नसणार. जसं की जर इनपुट बॉक्स असेल तर मला त्याच्यावर नुसतं क्लिक करून नाही चालणार. त्याच्यामध्ये मला काहीतरी डेटा टाकायला लागणार. म्हणजे व्हॅल्यू मला तिथे सेंड करायची, काहीतरी टाईप करायची. टाईप करायची म्हणजे काहीतरी व्हॅल्यू पाठवायची तिथे माझ्या कोड थ्रू. आता तुम्ही कोडर असाल तर डायरेक्ट टाईप कराल, मॅन्युअल टेस्टर असाल तर. पण आपला कोड काय करणार, ती व्हॅल्यू पाठवेल तिथे. कोडिंग थ्रू तो ब्राउझरला ही व्हॅल्यू इथे पाठवेल. म्हणजे इथे या दोन व्हॅल्यूज मला सेंड करायच्या आहेत, जे काय असेल ते. हम्म? त्यामुळे या इनपुट बॉक्सचं बिहेवियर वेगळं, बटनचं बिहेवियर वेगळं असणार. बटन मध्ये मला काही सेंड करायचंय नाही, बटनवर मला फक्त क्लिक करायचंय. ठीक आहे. आणि मग जर चुकीचा आला तर मला एरर मेसेज येईल, कारण मी चुकीचा टाकला. आणि जर बरोबर टाकला तर मला तो नेक्स्ट साईडला घेऊन जाईल, नेक्स्ट पेजला घेऊन जाईल. ठीक आहे. त्यामुळे तो मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की प्रत्येक वेब एलिमेंटचं बिहेवियर वेगळं असेल आणि त्याच्यानुसार आपल्याला त्यांना कम्युनिकेट करायचं, त्यांच्यासोबत डील करायचं. ज्याला जी भाषा समजते त्याच्यासोबत तीच भाषा वापरायची. ठीक आहे. तर हे झालं पुढलं की त्यांच्यासोबत कम्युनिकेट करणं. ही सेकंड स्टेप झाली. पण पहिली स्टेप कुठली, आता नीट बघा की याच्यामध्ये अं, हे बघा, सेलेनियम वेब ड्रायव्हर लोकेटर्स, आता आपण हा टॉपिक सुरू केलाय बघायला. ठीक आहे. तर याच्यामध्ये दोन स्टेप्स आहेत. हम्म. पहिली स्टेप जी आहे ती म्हणजे फाइंड द वेब एलिमेंट, आणि दुसरी म्हणजे परफॉर्म द ऑपरेशन. म्हणजे मी म्हटलं त्यांच्यासोबत जे बोलायचंय ही दुसरी स्टेप झाली, की त्याच्यासोबत जे काय कम्युनिकेशन करायचंय, म्हणजे ते जी ऍक्शन किंवा ऑपरेशन करणं. पण त्याच्या आधीची पहिली स्टेप काय आहे, तर त्याच्यापर्यंत पोहोचणं. फाइंड दॅट एलिमेंट और रीच टू दॅट पर्टिक्युलर एलिमेंट. ओके. तर आज आपण बघणार आहोत की यांच्यापर्यंत पोहोचणं, कम्युनिकेशन केव्हा करू, जेव्हा पहिलं आपण त्यांच्यासोबत पोहोचू. ठीक आहे. तर जसं की तुम्हाला एका मित्राला बोलायची इच्छा झाली, तर तुम्ही डायरेक्ट त्या मित्रासोबत बोलू नाही शकणार. तुमच्या मनात आलं म्हणून पहिलं तुम्हाला काय करायला लागेल, त्या मित्रापर्यंत पोहोचण्याचं काहीतरी माध्यम शोधायला लागेल. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, ओके त्या मित्राचा एक फोन नंबर आहे, तो जर मी कॉल केला तर मी त्या मित्रापर्यंत पोहोचेन, म्हणजे आमचं सेशन बिल्ड होईल. बरोबर. आणि मग तो एकदा मी फोन नंबर टाईप कॉल करून कॉल लागला की मग मी त्या मित्रापर्यंत पोहोचलो, मग मला कम्युनिकेशन करता येईल. ठीक आहे. हे झालं नॉर्मल लेवलचं. तसंच जर मला मित्रासोबत बोलायचंय किंवा ऍक्च्युली मला त्याच्यासोबत वन टू वन फेस टू फेस डिस्कशन करायचंय, तर मला काय करायला लागेल, तर असं मला किती पण वाटलं तरी ते करता येणार नाही. त्यासाठी मला त्याचा ऍड्रेस माहिती पाहिजे. मला आज आठवण आली त्याची. मी म्हणलो ओके हा हा त्याचा ऍड्रेस आहे. मग त्या ऍड्रेसला जर मला माहिती असेल तर मी तिथे जाऊन पोहोचीन. आणि मग त्या ऍड्रेसला मी जेव्हा पोहोचीन, त्याला मी जेव्हा फाइंड करीन, त्यावेळेला आमचं कम्युनिकेशन सुरू होणार. तोपर्यंत मला वन टू वन कम्युनिकेशन नाही करता येणार. हे तुम्हाला कळतंय की आपल्याला एखाद्या गोष्टीपर्यंत काहीतरी ऑपरेशन करायचंय, बोलायचंय, तर पहिली जबाबदारी काय असते की तिथपर्यंत त्याच्यासोबत सेशन बिल्ड करणं, तिथपर्यंत पोहोचणं. ओके. तेव्हा ऍक्च्युअल पुढले ऑपरेशन तुम्ही करू शकता. इथून तुम्ही हवेतून त्या गोष्टी करू शकत नाही. तर आज आपण बघणार आहोत ते ही गोष्ट, त्याला म्हणतात की सेलेनियम लोकेटर्स. की एखाद्या एलिमेंट पर्यंत, वेब एलिमेंट पर्यंत कसं पोचायचं, त्या एलिमेंटचा ऍड्रेस, त्या एलिमेंट कुठे आहे ते कसं शोधून काढायचं आणि त्याच्यापर्यंत सक्सेसफुली कसं पोचायचं.
एखाद्या वेब एलिमेंट पर्यंत. त्याला ते आपण आज बघणार आहोत. आणि त्याच्यासाठी ज्या गोष्टी ज्याला जे कीवर्ड वापरला जातो त्या एलिमेंटला फाइंड करण्यासाठी जे आपण वापरतो त्यांना म्हणतात लोकेटर्स. ओके. तर आजचा आपला हा जो पॉइंट आहे तो आहे लोकेटर्स. खूप खूप अत्यंत इम्पॉर्टंट पॉइंट आहे. कारण जेव्हा सुरुवात होते इंटरव्ह्यूची तेव्हा ठरलेला प्रश्न असतो 90% वेळेला. लोकेटर्स म्हणजे जे याच्यावरनं समजून जायचं की इंटरव्ह्यू घेणारा कसा आलाय, कुठले लोकेटर्स वापरतो असं विचारलं की समजून जायचं की हा म्हणजे एक मीडियम नॉलेज असलेला माणूस आहे की जो ते ठरलेले इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स विचारतोय. आणि तेच जास्त येतात त्याच्यामुळे हा प्रश्न विचारतातच लोक की कुठले कुठले लोकेटर्स वापरतोस. असं नॉर्मल सांग लिस्ट ऑफ द लोकेटर्स. म्हणजे असं जर विचारलं तर मग खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे कारण हा पहिला प्रश्न असतो. म्हणजे सेलेनियम स्टडी करताना जी पहिली आपल्याला जो प्रश्न लागतो तो म्हणजे लोकेटर्स आहे. ठीक आहे. तर ते आपल्यालाच बघायचंय. लोकेटर्स म्हणजे काय, तर हे इलिमेंटला लोकेट करण्यासाठी वेब वेब पेजवर आपल्याला मदत करतात. ओके. तर हे थोडंसं आपण आता बघू. तर बघा आता, ऍज अ पार्ट ऑफ ऑटोमेशन सेलेनियम परफॉर्म्स ऍक्शन सच एज क्लिक, टायपिंग ऑन द पेज HTML एलिमेंट. हेच मी तुम्हाला आता सांगितलंय. आता लोकेटर्स म्हणजे इथे मी लोकेटर्स लिहिले. तर लोकेटरची डेफिनेशन बघा. द लोकेटर्स आर द वे टू आयडेंटिफाय अन HTML एलिमेंट ऑन अ वेब पेज. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते वेब पेज असतं ते HTML XML अशा लँग्वेज मध्ये लिहिलेलं असतं. तर त्या वेब पेजवर आता इथे तुम्ही, मी तुम्हाला भले म्हंटलो की इथे हे मी फाइंड करीन, पण कोड इथे फाइंड नाही करत. कोड कोणाशी कम्युनिकेट करतो तुम्ही मॅन्युअली. हा काय आहे, फक्त एक GUI आहे. हे तुम्हाला फक्त त्यांनी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन लिहिलंय. पण हे होण्यासाठीचा कोड कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी लिहिलाय. आणि तुम्ही जेव्हा कम्युनिकेट करता तेव्हा तुम्ही माऊसनी करत असल्यामुळे तुम्ही त्याच्या GUI सोबत कम्युनिकेट करता. पण तुमचा कोड जेव्हा कम्युनिकेट करेल तेव्हा तो या GUI सोबत कम्युनिकेट नाही करणार. तो त्या GUI येण्यासाठी, ते तिथे समोर येण्यासाठी जो कोड लिहिलेला असेल त्या डायरेक्ट कोड सोबत कम्युनिकेट करेल. ही गोष्ट थोडी डोक्यात ठेवा. तर ते वेब एलिमेंटवर तो शोधेल. तो तुमच्या ऍक्च्युअल ब्राउझरवर जे दिसतं त्याच्यामध्ये तो शोधत नाहीये. नीट बघा. सेलेनियम परफॉर्म्स ऍक्शन. हा इकडे हे वाक्य होतं. द लोकेटर्स आर द वे टू आयडेंटिफाय HTML एलिमेंट ऑन द वेब पेज. तर हे HTML एलिमेंट शोधण्यासाठी आपण लोकेटर वापरतो. कसं ते मी तुम्हाला दाखवतो. सेलेनियम वेब ड्रायव्हर युजेस एनी ऑफ द बिलो लोकेटर्स टू आयडेंटिफाय द एलिमेंट ऑन द पेज अँड परफॉर्म द ऍक्शन. तर याच्यासाठी लोकेटर म्हणजे काय थोडक्यात, वे टू आयडेंटिफाय HTML एलिमेंट ऑन द वेब पेज. हा वे आहे. आणि असे किती वेज आहेत, असे किती लोकेटर्स आहेत, तर खालीलपैकी तुम्ही कुठलं पण लोकेटर वापरू शकता की जे वापरून तुम्ही तुमच्या एका वेब एलिमेंट पर्यंत पोहोचू शकता. तर कुठले कुठले आहेत बघा. तर हे 8 आहेत. पहिला म्हणजे युझिंग ID. तुम्ही त्याला लोकेट करू शकता युझिंग नेम. तिसरं म्हणजे युझिंग क्लास नेम. चौथं म्हणजे युझिंग टॅग नेम. पाचवं युझिंग लिंक टेक्स्ट. सहावं युझिंग पार्शियल लिंक टेक्स्ट. सातवं एक्सपाथ. आणि आठवं CSS सिलेक्टर. ठीक आहे. तर हे काही लोकेटर्स आहेत. तर आता याच्यामध्ये परत एकदा की हे जरी असले तरी हे सांगण्यापुरते आहेत इंटरव्ह्यूला. तुम्ही वापरू शकता तुम्हाला जे पाहिजेत ते. पण आता मी आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये जे फ्रेमवर्क आहे तर त्याच्यामध्ये आम्ही कंटिन्युअसली एक्सपाथ वापरतोय फक्त. हं? काही लोक CSS सिलेक्टर वापरू शकतात फक्त. ठीक आहे. म्हणजे कारण ज्या गोष्टी यांनी हे या ज्या वरच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या कंडिशनल आहेत. वरचे जे लोकेटर आहेत ती कंडिशन असेल तसं जर तुम्हाला सापडलं इन केस तर तुम्ही ते वापरू शकाल. पण उद्या आयडीच नसेल एखाद्याला तर तुम्ही तसे नाही करू शकत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे तुम्ही वापरू शकता, सोपे आहेत. पण त्याचा भरोसा नाही की हे तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्हाला असं सापडेलच ID वापरायला. पण हे जे आहेत एक्सपास आणि CSS सिलेक्टर हे एकदम भरोशाचे आहेत. म्हणजे भले तुम्हाला थोडक्यात हे जे वरचे आहेत ते काइंड ऑफ प्रिमिटिव्ह आहेत. आणि हे जे आहेत ते थोडेसे कस्टमाइज आहेत किंवा युजर डिफाईन्ड आहेत खालचे दोन. हं? तर याच्यामध्ये तुम्हाला जे एक्झिस्टिंग आहे ते ऍज इट इज वापरायचं पण त्यासाठी एक्झिस्टिंग पाहिजे आहे तिथे. ते मी तुम्हाला दाखवतो पाहिजे म्हणजे काय ते. वरचे 6. त्यामुळे जरी तुमच्या डोक्यात हे 6 असले तरी हे वरचे एकदम सोपे आहेत. पण आपण ऍक्च्युअल रिअल फ्रेमवर्क मध्ये तुम्हाला यायला लागणार याच्यापैकी कुठलं तरी एक तुम्हाला टेक्निक तुम्हाला आली पाहिजे. कुठली पण एक. एक्सपाथनी इलेमेंट फाइंड करणं किंवा CSS सिलेक्टरनी. आणि तुम्हाला एवढंच सांगायचं की आमच्या फ्रेमवर्क मध्ये आम्ही हे एक्सपाथ वापरत होतो. पुढे जेव्हा पेज ऑब्जेक्ट मॉडेल आणि पेज फॅक्टरी आपण शिकू
तेव्हा तिथे तुम्हाला कळेल की एकच कसा एक्सपाथ बनवून ठेवतात किंवा म्हणजे कुठली तरी एक युनिफॉर्मिटी कधी कधी ठेवतात फ्रेमवर्क मध्ये. तर तुम्ही एक सांगायचं की कुठलं, या सहा तर तुम्हाला माहिती आहेत आणि या दोघांमधलं एक कुठलं तरी तुमची मास्टरी पाहिजे. तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही चूज करा. तर मी कंटिन्युअस एक्सपाथ वापरतोय, त्यामुळे माझी मास्टरी एक्सपाथ वर आहे. हे चॅलेंज तुम्ही देऊ शकता इंटरव्ह्यूला, की तुम्ही मला कुठलं पण वेब एलिमेंट द्या, मी तुम्हाला त्याचा एक्सपाथ लिहून दाखवतो, तो फाइंड करून दाखवतो. आणि हे रन टाइम होतं, म्हणजे 2 मिनिटात तुम्ही हा एक्सपाथ लिहून त्याला फाइंड केलं की ते हायलाइट होतं. म्हणजे ते प्रूव्ह करू शकता की तुम्ही बरोबर एक्सपाथ लिहिलाय 2 मिनिटात, म्हणजे तुमचं नॉलेज 2 मिनिटात प्रूव्ह. आणि याचा खूप ऍडव्हान्टेज होतो इंटरव्ह्यू मध्ये. जेव्हा तुम्ही असं चॅलेंज देता की दाखवा मला कुठलं पण द्या आणि तुम्ही तुम्हाला एक्सपाथने फाइंड करून देतो, तेव्हा कळतं बाबा की तुम्ही हँड्स ऑन तुमचं एकदम स्ट्रॉंग आहे. आणि एक्सपाथ जर जर लॉजिक तुम्हाला कळतंय, म्हणजे इथे एक गोष्ट प्रूव्ह होते की तुमचं लॉजिकल माइंड पण खूप आहे तुमच्याकडे. म्हणजे जे पझल विचारून वगैरे लोक काढतात, तर ते पण कळतं की तुम्हाला कळतंय की कसं अप्रोच व्हायचं. ठीक आहे. त्याच्यामुळे एक लोक डोक्यात ठेवा की आज आपल्याला, म्हणजे मी तुम्हाला एम्फॅसिस याच्यावर देणार एक्सपाथवर. हे सगळं सांगणार आणि मग आपण थोडंसं एक्सपाथनी कसं फाइंड आउट करतात गोष्टी ते बघणार. त्यामुळे याला थोडासा वेळ जाईल आता एक्सपाथ वगैरे जेव्हा आपण स्टार्ट करू तेव्हा. आणि सीएसएस सिलेक्टरच्या फक्त आपण मेथड बघू, पण त्याच्या मी डिटेलमध्ये म्हणजे त्याच्यात जास्त घुसणार नाही. ठीक आहे. कारण दोन दोन करण्यात काही पॉईंट नाहीये, ते फक्त त्याच्या मेथड्स लक्षात ठेवा इंटरव्ह्यूला सांगण्यापुरत्या. पण जेव्हा चॅलेंज द्यायची वेळ येईल की तुम्हाला म्हणतील वेब एलिमेंट फाइंड करा, तेव्हा एक्सपाथ वापरा आणि एक गोष्ट कुठली तरी एकदम हातात बसवून द्या. हं? तर हे खूप इम्पॉर्टंट आहे इंटरव्ह्यूसाठी. मी स्वतः ते फील केलंय की याच्यात जो कॉन्फिडन्स येतो इंटरव्ह्यूला, तो खूप वेगळ्या लेवलचा आहे. ठीक आहे. तर ते बघू आपण. आलंय म्हणून सांगितलं. तर आता आपण वन बाय वन जाऊ. लोकेटर्स म्हणजे काय आणि त्याला कसं फाइंड आउट करतात ते थोडं बघू. ठीक आहे. तर पहिलं तर डेफिनेशन वगैरे सगळ्यांना कळली की काय करणार होतं आपण तिथपर्यंत पोहोचायचं, आणि त्यासाठी ह्या 8 टेक्निक आपण वापरणार. हे डोक्यात ठेवा. हा इंटरव्ह्यूला विचारणाराच प्रश्न आहे, म्हणजे धडाधड धडाधड ही 8 नावं तिथे सांगायची, पाठ करून ठेवायची आणि धडाधड धडाधड सांगायची. आणि हे त्याच्यामधले एक हे दोन काइंड ऑफ कस्टमाइज तुम्ही करू शकता वगैरे असं सांगायचं. ठीक आहे. यांच्यामधलं आणि यांच्यामधला फरक काय असं विचारलं. ठीक आहे. आता आपण येऊ पुढे. आता आपण येऊ इथं. आता मला काय करायचंय, तर मला कम्युनिकेट करायचंय यांच्यासोबत. हम्म. तर पहिलं तर मी तुम्हाला दाखवतो. बरं नको, ठीक आहे, आपण एक एक नी जाऊ. अं, आता बघा, तर याच्यामध्ये हे युजर नेम आहे. आता पहिलं तर मी तुम्हाला दाखवतो की मी जे म्हणत होतो की कोड सोबत कम्युनिकेट करायचं किंवा HTML सोबत कम्युनिकेट करायचं, तर ते काय भानगड आहे. तर जेव्हा जेव्हा तुम्ही सेलेनियम वापरता, तेव्हा तुम्हाला सगळ्यात माहिती असलेली गोष्ट म्हणजे की एलिमेंट इन्स्पेक्ट करणं किंवा पेज सोर्स बघणं. तुम्हाला याच्यापैकी कुठल्या पण किंवा डेव्हलपर कन्सोल बघणं असं पण काही लोक म्हणतात. तर तुमचे टीम लीड किंवा इंटरव्ह्यूअर म्हणतील की जरा पेज सोर्स दाखव किंवा डेव्हलपर कन्सोल दाखव किंवा इन्स्पेक्ट कर असं म्हणतील. तर त्याचा अर्थ काय, तर आता याचा ऍक्च्युअल जो कोड आहे तो बघणं. तर त्यासाठी एक मेथड आहे, ती म्हणजे तुम्ही राईट क्लिक करून जेव्हा इन्स्पेक्ट दाबता, परत एकदा दाखवतो दिसलं नसेल, राईट क्लिक करता आणि इथे तुम्हाला खाली दिसतं इन्स्पेक्ट, हे बटन जेव्हा दाबता, तेव्हा काय होतं, तर तुम्हाला याचा जो याची जी ऍक्च्युली वेब एलिमेंट्स आहेत, म्हणजे याचा जो HTML किंवा XML जो काइंड ऑफ जी ट्री आहे आणि हा जो कोड आहे जो हा हे वेब पेज बनवण्यासाठी जे डॉम स्ट्रक्चर लिहिलं गेलेलं आहे ते तुम्हाला दिसतं. ठीक आहे. तर हे एक तुम्हाला माहिती पाहिजे. ही गोष्ट करून तुम्ही ते अचीव्ह करता. एकतर तुम्ही हे करू शकता असं, किंवा त्याच्यासाठी एक शॉर्टकट आहे F12. ठीक आहे, फंक्शन की. तर F12 जरी तुम्ही दाबलं तरी पण हे होतं. पण शक्यतो हे दाबू नका इंटरव्ह्यूला. म्हणजे काही लोकांना माहित नसते ना, ते डेव्हलपर्स लोक जास्त करून F12 वापरतात आपल्या. तर उगाच त्याला ते माहित नसेल तर मग प्रॉपर असं राईट क्लिक करून इन्स्पेक्ट करून दाखवता. हं? तर मग हे ओपन होईल. आता इथून तुमचा ऍक्च्युली सेलेनियम सुरू झाला का. आता बघा, पहिली स्टेप झाली, आपण इन्स्पेक्ट करून ते ओपन केलं. आता हे तुम्हाला कुठल्या पोझिशनला पाहिजे ते सेट करा. तुम्हाला जर असं लेफ्ट टू राईट बघणं सोपं पडत असेल तर तसं करा. ठीक आहे. तुम्हाला जर असं त्याला जर वरती वर खाली असं करायला बघत असेल तर विंडो तशी ऍडजस्ट करा. ही विंडो तुम्ही इथून ऍडजस्ट करू शकता. हे बघा, हे 3 डॉट दिसतात, कस्टमाइज अँड कंट्रोल डेव टूल्स. तर ह्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे ते त्याची पोझिशन, म्हणजे न्यू टॅब मध्ये पाहिजे असेल तर न्यू टॅब मध्ये, लेफ्ट हँड साईडला पाहिजे असेल लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला सध्या आहे तसं, की खाली पाहिजे.
तर मी आता थोडं खाली प्रेफर करतो का, कारण आपले एक्सपाथ थोडे लांब बनतात. मग याच्यामध्ये ते दिसत नाही. खाली आपल्याला पूर्ण त्याची जी हे आहे, काय म्हणतात त्याला, विड्थ आहे खालची पूर्ण, त्याची जी, ती आपल्याला वापरायला मिळते. ठीक आहे, रुंदी त्या पेजची खालची आपल्याला वापरायला मिळते. त्यामुळे मी हे करतो. आता बघितलं तर ते खाली आलं डायरेक्ट. तर इथून तुम्ही त्याला कमी जास्त करू शकता, तुम्हाला जसं पाहिजे पूर्ण ते हे कमी जास्त इथून तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर आता बघा, मला आता बघायचंय की हे एक वेब एलिमेंट आहे युजर नेम. ठीक आहे. तर इथपर्यंत मला पोहोचायचं, युजर नेम म्हणजे हे इनपुट बॉक्स आहे, इथपर्यंत मला पोहोचायचं आहे. तर मी काय करणार, त्याच्यात येणार आणि त्याच्यामध्ये येऊन राईट क्लिक करणार. त्याच्यामध्ये आलो आणि राईट क्लिक केली आणि इन्स्पेक्ट केलं. तर काय झालं बघा, लगेच तो बॉक्सला पोहोचवणार जे वेब एलिमेंट आहे, जिथे जे काय म्हणतात त्याला, HTML मधलं जे ऍक्च्युअल त्याच्यासाठी लिहिला गेलेला जो कोड आहे त्या एलिमेंटचा. ठीक आहे. तर त्यांनी त्याच्या टॅगला बरोबर आणून मला ठेवलं. आणि तुम्ही जर त्याच्यावर माऊस नेलात तर तुम्हाला तिथे वरती बघा ते हायलाइट होईल. दिसलं वरती, आता काहीच नाही बघा. आता मी माऊस नेल्यावर युजर नेमला वरती ऑब्झर्व कर, झालं, हायलाइट झालं. तर हे काय आहे ऍक्च्युली, तर हा कोड आहे. म्हणजे हे ऍक्च्युली त्या युजर नेम इनपुट बॉक्स साठीचा लिहिला गेलेला हा कोड आहे, जो HTML XML वाल्या लोकांनी जो लिहिलाय कोड डॉम स्ट्रक्चर मध्ये, त्या ट्री मध्ये, तो कोड हा आहे. ठीक आहे. तर तुम्हाला पहिलं तर ह्याच्यातून त्या लोकेटर पर्यंत पोहोचायचंय. आता मी हे काय सांगतोय, कारण इथे एक वर्ड आला होता, हे बघा, लोकेटर्स ऑफ द वे टू आयडेंटिफाय एन HTML एलिमेंट ऑन अ वेब पेज. ठीक आहे. तर आपण ऍक्च्युली आयडेंटिफाय करतोय, तर इथे आपण या एलिमेंटला आयडेंटिफाय करतोय, म्हणजे इथे इथपर्यंत पोहोचायचंय मला. या वेब पेज वर हे HTML एलिमेंट म्हणजे ऍक्च्युली या कोड मधलं एलिमेंट. तर आपण फाइंड आउट करतोय इथं या कोड मध्ये, आणि ऍक्च्युली ते रिफ्लेक्ट होईल आपल्या जीओवर. ठीक आहे. पण ऍक्च्युली आपलं वर्किंग जे चालतं, आपलं कोड कम्युनिकेट करतो ते या लेवलला करतो, खालच्या कोडच्या लेवलला करतो. तर हे थोडं डोक्यात ठेवा. आता आपण बघायचं सिम्पल कसं करायचं. तर याच्यासाठी अं, एक मेथड आहे आपल्या याच्याकडे, सेलेनियमकडे. आता परत एकदा मी सेलेनियम मध्ये येतो आणि तुम्हाला ती मेथड दाखवतो. हम्म. तर आता तुम्हाला वाटतंय की एखाद्या एलिमेंट सोबत मला कम्युनिकेट करायचंय, तर त्याच्यासाठीची एक मेथड आहे, ड्रायव्हर ऑब्जेक्टचीच मेथड आहे ती. ड्रायव्हर डॉट, ड्रायव्हरला मला त्यांनी हे का दिले, ओके, ड्रायव्हर डॉट, आणि त्याच्यासाठीची एक मेथड आहे फाइंड एलिमेंट. तर इथे आपण फाइंड एलिमेंट लिहितो. तर ही जी मेथड आहे ना, ही तुम्हाला ते एलिमेंट लोकेट करायला मदत करते. तर त्यासाठी जी एलिमेंट आहे ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट. इथे पण मी तुम्हाला जर बघाल तर दाखवलंय ती मेथड, म्हणजे इथे डेफिनेशन मध्ये आहे की लोकेटर्स आयडेंटिफाय करायला आपण काय करतो, तर ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट मेथड वापरतो. आणि मग ते आपल्याला काय रिटर्न करते, तर वेब एलिमेंट रिटर्न करते. जे वेब एलिमेंट तुम्ही शोधताय ते तुम्हाला ऍज अ रिटर्न टाईप म्हणून ते रिटर्न करते. मेथडचा काही रिटर्न टाईप असतो तुम्हाला माहिती आहे ना, आणि नसेल तर आपण वॉइड लिहितो वरती. तर या मेथडचा रिटर्न टाईप काय आहे, तर वेब एलिमेंट. म्हणजे वेब एलिमेंट शोधण्याची ही मेथड आहे, आणि ती तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित सिंटॅक्स दिलात तर ते जे तुम्ही शोधताय ते वेब एलिमेंट रिटर्न करेल. ठीक आहे. तर ही मेथड पहिले तर तुम्हाला इथे दाखवतो की ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट नावाची मेथड असते. याच्या आतमध्ये आपण एक बाय क्लासचा एक ऑब्जेक्ट वापरतो, आणि त्याचा म्हणजे ऍक्च्युली बाय क्लासचा आपण एक मेथड वापरतो. तर ती मेथड आहे, वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्याच्या. हम्म. तर आता इथे बाय क्लासचे ज्या मेथड्स आहेत, तर त्या मेथड्स ऍक्च्युली तुमचे लोकेटर्स आहेत. तर इथे तुम्ही बघता की तुम्हाला फाइंड एलिमेंट करायचंय, पण ते विचारतोय कशाने करायचंय. मग तो म्हणतो कुठल्या लोकेटर वापरून करायचंय. तर मग इथे तुम्ही सांगता की तुम्हाला आयडी वापरायचंय. तर हे काय आहे, तर इथे मी तुम्हाला जे दाखवलं होतं ना, वेज ऑफ लोकेटिंग, आयडी वापरून करायचंय, नेम वापरून करायचंय, क्लास नेम वापरून, टॅग नेम वापरून, लिंक टेक्स्ट, पार्शियल लिंक टेक्स्ट, एक्सपाथ की CSS सिलेक्टर. हे तुम्ही याच्यासाठीचे वेगवेगळ्या मेथड्स इथं देऊन ठेवल्यात. तर इथे बघा, क्लास नेम वापरून, CSS सिलेक्टर वापरून, आयडी वापरून, लिंक टेक्स्ट वापरून, नेम वापरून, काय वापरून. तर जे वापरून तुम्ही करायचं असेल, समजा मला आयडी वापरून करायचं तर मग ते तिथे तुम्ही सिलेक्ट करायचं. ओके. आणि मग
हे एकदा तुम्ही केलं की तुम्हाला काय येईल, फक्त याच्यामध्ये तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये ती व्हॅल्यू द्यायची आहे. त्या एलिमेंटचा आयडी द्यायचा आहे फक्त. ठीक आहे. जे तुम्ही एलिमेंट शोधताय त्याचा तुम्ही फक्त काय देणार, तर आयडी देणार. आणि मग ते एलिमेंट काय होईल, तुम्हाला तो ती फाइंड एलिमेंट मेथड जी आहे ते तुम्हाला ते एलिमेंट फाइंड करून देईल. ठीक आहे. पण याच्यासाठी हा जो आयडी आहे तो युनिक पाहिजे, तरच ते करेल. हं? तर याचा उद्या तुम्हाला वाटलं आयडीनी नाही करायचंय लोक दुसऱ्या, तर तुम्ही तो देऊ शकता. तर अशी मेथड चालते. आणि हे आयडी आतमध्ये काय आहेत ते आपण इथून आतमध्ये शोधतो. आता इथे काय पास करायचं त्यासाठी तुम्हाला इकडे यायला लागतं. आणि आता बघा, तुम्हाला हे पाहिजे, युजर नेमला तुम्ही इन्स्पेक्ट केलं. सगळ्यांनी जरा नीट लक्ष ठेवा. युजर नेमला मी युजर नेमला इन्स्पेक्ट करतो. हं? तर आता जर तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला थोडंसं HTML बद्दलचं नॉलेज पाहिजे. नॉलेज म्हणजे फक्त 3-4 गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. की हे जी लाईन असते HTML ची, तर याच्यामध्ये, हे इथे वरती कुठेतरी लिहिलं असेल, हा, इथे बघा,